अलका IVF वंध्यत्व, टेस्ट ट्यूब बेबी आणि IVF साठी गेल्या 20 वर्षांपासूनचं विश्वासार्ह नाव. संपर्क तिडके हॉस्पिटल, बार्शी रोड, बीड. माणिकराव कोकाटेंनी नाशिकमध्ये जेव्हा राखीव कोट्यातलं घर घेतलं तेव्हा त्यांची कमाई महिन्याला 2,500 रुपये होती आणि त्यानुसार वर्षाला त्यांचं उत्पन्न फक्त 30,000 रुपये होता. म्हणजेच ते नियमात बसत होते. असा युक्तिवाद हायकोर्टात कोकाटेंच्या वकिलाने केला आणि शिक्षेला स्थगिती मिळवून घेतली. मात्र असं असलं तरी कोर्टासमोर काही प्रश्न उभा राहिले होते आणि त्यामुळेच कोकाटेंना दोषमुक्त करण्यासाठी कोर्टाने नकार दिला. हायकोर्टात शिक्षेला स्थगिती मिळाल्यामुळे माणिकराव कोकाटे यांची अटक टळली आणि त्यांची आमदारकी वाचली. माणिकराव कोकाटेंना घर 1995ला मिळालं असलं तरी त्यांनी त्यासाठी अर्ज 1989ला केला होता आणि त्या वर्षातली त्यांची वार्षिक कमाई नियमानुसार महिन्याला 2,500 रुपये होती. पण पुढच्या काळातच माणिकराव कोकाटे आमदार झाले. त्यांनी त्यांचेच राजकीय गुरु तुकाराम दिघोळे यांना घरी बसवलं आणि एकानंतर एक असं 5 वेळा आमदारकी मिळवली. सिन्नर तालुक्याला कोकाटेंमुळे पहिल्यांदाच मंत्रिपदही मिळालं. मात्र आधी कृषी मंत्री असतानाही सभागृहात रमी खेळल्यामुळे आणि नंतर कोर्टाने दिलेल्या शिक्षेमुळे कोकाटेंचं मंत्रिपद संकटात सापडला. फक्त 2500 रुपये कमाई दाखवून 1989ला ज्या कोकाटेंनी आर्थिक दुर्बल घटकातून म्हणजे अतिगरीब स्वतःला दाखवून घर घेण्यासाठी अर्ज केला, त्यांची आजची कमाई किती आहे सगळी स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी विशाल. तुम्ही पाहताय story.com. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्त्वाची आठवण, हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. कायद्याचं शिक्षण घेतलेल्या माणिकराव कोकाटेंनी NSIU-मधून राजकारणाची सुरुवात केली आणि पुढे 1999ला राष्ट्रवादीत पवारांची साथ दिली. पण 2004ला राष्ट्रवादीने तिकीट नाकारल्यानंतर शिवसेनेच्या तिकिटावर सिन्नरचे आमदार झाले आणि नारायण राणेंचे निष्ठावान बनले. याच कारणामुळे जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा कोकाटेही राणेंसोबतच शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेले. 2014चा अपवाद वगळता माणिकराव कोकाटे 5 वेळा आमदार झाले. प्रत्येक निवडणूक लढताना उमेदवाराला त्याच्यावर असलेले गुन्हे आणि एकूण संपत्ती याचं शपथपत्रच निवडणूक आयोगाला सादर करावं लागतं. माणिकराव कोकाटे यांनी 2014ला त्यांचं जे शपथपत्र सादर केलं होतं त्यात त्यांनी आपली एकूण संपत्ती 6 कोटी दाखवली होती, ज्यात त्यांनी वडिलोपार्जित जमीन, गाड्या, घर आणि बँकेत असलेले पैसे या सगळ्यांचा समावेश केला होता. हाच आकडा 2019चं शपथपत्र सादर झालं तेव्हा 20 कोटी होता. म्हणजे 5 वर्षात संपत्ती 14 कोटींनी वाढली होती. 5 वर्षात वाढलेले जमिनीचे भाव हेही एक त्यामागचं कारण असू शकतं. पण 2024च्या विधानसभा निवडणुकीत माणिकराव कोकाटे यांनी जी संपत्ती दाखवली त्याचा तपशीलवार विचार केला तर 1995ला त्यांनी जी संपत्ती दाखवली होती त्याच्या शेकडो पटी संपत्ती दिसते. विशेष म्हणजे माणिकराव कोकाटेंनी त्यांचा व्यवसाय कायमच शेती हा दाखवला आहे. कोकाटेंनी 2024ला जे शपथपत्र दिलं होतं तर त्यांनी स्वतःकडे 13,58,000 तर पत्नीकडे 17,77,000 म्हणजे एकूण 31,35,000 एवढी कॅश दाखवली होती. याशिवाय बँका, पतसंस्था यात असलेली रक्कम पती पत्नींची मिळून 36,75,000 सांगितली होती. मग यात नाशिक जिल्हा बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया नाशिक आणि मुंबई, पंजाब नॅशनल बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक अशा वेगवेगळ्या बँकात असलेल्या खात्यांची त्यांनी माहिती दिली आहे. कोकाटे दाम्पत्याकडे 4 कोटींपेक्षा जास्त शेअर भांडवल असल्याचंही त्यांनी दाखवलं आहे, ज्यात त्यांच्याकडे वेगवेगळ्या कंपन्या आणि इक्विटी फर्मचे शेअर्स आहेत. नॅशनल पेन्शन स्कीम, LIC, पोस्ट सेव्हिंग यात माणिकराव कोकाटे यांचे आणि पत्नीचे 11 लाख रुपये असल्याचं त्यांनी दाखवलं आहे. शिवाय कोकाटेंकडे इनोव्हा हायक्रॉस आणि महिंद्रा थार यासह 54 लाखांच्या गाड्या आहेत. 2 कोटी रुपये किमतीच्या दागिन्यांसह माणिकराव कोकाटेंकडे 17 कोटी 32 लाख एवढी चल संपत्ती आहे. तर अचल संपत्तीची माहिती त्यांनी दिली आहे, ज्यात प्लॉट आणि वडिलोपार्जित शेतीचा समावेश आहे. निफाडमधील धरणगाव, नाशिकमधील शिरापूर, सिन्नर अशा वेगवेगळ्या ठिकाणी कोकाटे दाम्पत्याच्या नावावर 16 कोटींची अचल संपत्ती आहे. तर वडिलोपार्जित जमिनीची बाजारभावानुसार किंमतही यात दाखवण्यात आली आहे. कोकाटेंच्या मालेगाव MIDC आणि आनंदवाडी शिवार इथल्या प्लॉटची किंमत सध्याच्या बाजारभावानुसार 7 कोटी दाखवली गेली आहे. कोकाटेंच्या नावावर 11 कोटींच्या व्यावसायिक आणि 7 कोटींच्या निवासी इमारती आहेत. कोकाटेंनी दाखवलेली एकूण मालमत्ता, त्यांचं आजचं बाजार मूल्य यानुसार त्यांनी एकूण 42 कोटींची संपत्ती प्रतिज्ञापत्रात जाहीर केली आहे. म्हणजे 2019ला जी संपत्ती 20 कोटी होती ती 42 कोटी झाली आहे. या कमाईसोबतच कोकाटेंवर बँका आणि वैयक्तिक देणं हे 7 कोटी असल्याची नोंद शपथपत्रात आहे. माणिकराव कोकाटे यांची संपत्ती सातत्याने वादाचा विषय ठरलाय आणि एका बंदुकीच्या परवान्याला जो अर्ज केला होता त्यामुळे कोकाटेंचा सगळा भांडाफोड झाला होता. 1995ला कोकाटेंना सदनिका मिळाली खरी, पण त्यांनी 1994मध्ये बंदुकीचा परवाना घेण्यासाठी एक अर्ज केला होता. या अर्जात कोकाटेंनी म्हटलं होतं की माझ्याकडे 40 ते 50 कामगार काम करतात आणि आठवड्याला
मी त्यांना 9 ते 10 हजार रुपये वेतनही देतो. यावरच कोर्टाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं की जो माणूस आठवड्याला 9 ते 10 हजार रुपये वेतन देतो त्याचं वर्षाचं उत्पन्न 30,000च्या आत कसं असेल. याच कारणामुळे कोकाटेंवरचे आरोपही कोर्टात सिद्ध झाले. याशिवाय कोपरगाव सहकारी साखर कारखान्याचे कोकाटे सभासद होते आणि त्यांच्या सोमाठाणे या गावातल्या 25 एकर वडिलोपार्जित जमिनीवरचा त्यांचा ऊस कारखान्यावर जाऊन त्याचं लाखो रुपये पेमेंटही कोकाटेंना मिळालेलं होतं, जे घर घेण्यासाठी लपवण्यात आलं होतं. माणिकराव कोकाटेंची शिक्षा सत्र न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आल्यानंतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि आमदारकीवरही टांगती तलवार होती. मात्र हायकोर्टात स्थगिती मिळाल्यानंतर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या माणिकराव कोकाटेंना काहीसा दिलासा मिळाला. मात्र हायकोर्टाने जो निकाल दिलाय त्याविरोधात याचिकाकर्ते आता सुप्रीम कोर्टात गेलेत आणि कोकाटेंच्या शिक्षेवर दिलेला स्टे तातडीने मागे घ्यावा अशी याचिकाही दाखल केली आहे. माणिकराव कोकाटेंची अटक टळली असली तरी आमदारकीवरचं संकट कायम आहे आणि याचा निर्णय आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना घ्यायचा आहे. तुम्हाला काय वाटतं? माणिकराव कोकाटे यांची आमदारकी वाचू शकते का? तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा. व्हिडिओ पुढे शेअर करायला विसरू नका.